नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण जवाहर नवोदय विद्यालय याचा अभ्यास करणार आहोत. त्यातलं पहिला भाग जो आहे मानसिक क्षमता चाचणी, यामधल्या आकृत्या आपण करणार आहोत. तर त्यातला पहिला धडा आहे आकृती पूर्ण करा. हा आपला आकृतीचा पहिला धडा आहे. याच्यामध्ये आता यावर्षी नवीन अभ्यासक्रम आल्यामुळे याच्यामध्ये फक्त 5 धडे आलेले आहेत. बाकीचा परिसर अभ्यास याच्यामध्ये ऍड झालेला आहे. आकृती पूर्ण करा. ते सुरुवात करताना आपण सगळ्यात पहिले सूचना वाचू. या सर्व सूचना वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की याच्यामध्ये काय करायचं आहे, आकृत्या कशा प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये काय बदल झाले आहेत हे समजतं. सारख्या आहेत की वेगळ्या आहेत हे पाहता येतं. नमुना प्रश्न दिले आहेत. नमुना प्रश्न पाहून घ्यायचे, कशा प्रकारे त्याच्यामध्ये बदल केलेला आहे. हे सर्व नमुना प्रश्न 6 दिलेले आहेत. ते 6 पाहून घ्या. त्याच्यानंतर आता हे प्रश्न सुरुवात करू. आपण स्वाध्याय सुरुवात करूया. त्याच्यामध्ये 60 आकृत्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, शेवटच्या आकृतीपर्यंत पहा आणि व्हिडिओ समजला तर व्हिडिओला लाईक करा. बघा प्रश्न काय दिलेला आहे. पुढील प्रत्येक प्रश्नात रेषेच्या डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती आहे. त्यातील एक भाग वगळला आहे. उजवीकडील उत्तराच्या आकृत्या A, B, C, D आणि D या काळजीपूर्वक पहा आणि उत्तराच्या आकृत्यापैकी जी आकृती तिची दिशा न बदलता प्रश्नाकृतीच्या वगळलेल्या भागात बरोबर बसू शकेल ती आकृती कोणती ते शोधून काढा व त्या आकृतीचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा. तर आपल्याला इथे प्रश्नाकृती दिलेली असते आणि उत्तराकृत्या 4 दिलेल्या असतात A, B, C, D. याच्यापैकी या प्रश्नाकृतीच्या वगळलेल्या भागामध्ये कोणती आकृती बसू शकेल ते पाहायचे आणि ते वर्तुळ आपल्याला काळं करायचं आहे. ठीक आहे. आता इथे हे 3 भाग दिलेले आहेत. चौथा भाग ओळखायचा आहे. इथे तिन्ही जे भाग आहेत ते काय आहेत, सारखेच आहे. त्याच्यामध्ये हे तिन्ही भागातल्या ज्या रेषा दिसायलात आपल्याला हे सगळे काय आहेत, सारख्याच प्रकारचे आहेत. मग चौथ्या भागामध्ये सुद्धा याच्या सारख्याच रेषा असायला पाहिजेत. तर ए मध्ये पाहूत आपण. ए मध्ये जर आपण ए मधल्या ज्या आकृती आहे ते बसवली तर काय होईल, आपलं आकृती हे पूर्ण होईल. म्हणजे आपली आकृती करा ही आकृती पूर्ण होणार आहे. म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एच येईल. कारण बाकीच्या बी मध्ये बघा इथे एक रेष कमी आहे, इथली एक रेष कमी आहे. इथल्या रेषा ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत, याच्यासारख्या नाहीयेत, म्हणून हे बी पण नाही येणार. प्रश्न दुसऱ्यामध्ये पहा. आता दुसऱ्या आकृतीमध्ये काय केलं बघा. हे पहिला जो आहे, पहिला चौकोनामध्ये दिलेला गोल आहे, त्याच्यात त्रिकोण आहे. त्यातल्या रेषा बघा ह्या कशा आहेत, या साईडच्या आहेत. ठीक आहे, तिरक्या आहेत. त्या रेषा कशा आहेत पाहायचं. खालच्या मध्ये वरची आकृती पाण्यात पाहिली तर अशा प्रकारे दिसेल. ठीक आहे, वरच्या आकृतीचं पाण्यातील प्रतिबिंब असं दिसेल. तर ह्या आकृतीचं हे आकृती पाण्यातील प्रतिबिंब आहे, तर ह्याची आकृती कोणती असेल तर पाहायचं, किंवा याच्या समोरासमोरील आकृती पाहायच्या. तर ह्या रेषा बघा अशा प्रकारे आहेत. ह्या आरशात पाहिल्यानंतर अशा प्रकारे दिसतील. तर याच्या समोरासमोर इथे आपल्याला असं पाहिजे, रेषा इकडं या साईडला येतील इथे. तर हे येईल का, इथे ए येणार नाही, कारण सेम टू सेम आहे ए मध्ये. बी नाही, बी पण येणार नाही, कारण याच्या रेषा बघा अशा प्रकारे येत आणि याचं टोक इथे येईल, हे इथं वरी आहे, हे खाली येईल इथं जर काढले तर. हे नाही येणार, सी पण नाही येणार. याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. प्रश्न तिसऱ्यामध्ये पहा. इथे दुसऱ्या आणि तिसऱ्या चौकोनामध्ये काय केलेलं आहे, आरशातली आकृती, समोरासमोर आकृती आहे त्याची. ठीक आहे, आरशातली आकृती प्रतिबिंब म्हणू शकतो. तर याचं आपल्याला आरशात प्रतिबिंब कसे दिसेल, हे इथे त्याच्या उलट दिसणार आहे, ते पाहायचं. ए मध्ये आहे का नाही. ए मधलं हे जे आहे चिटकवलेलं आहे, पण इथे थोडासा गॅप आहे दोन्ही मध्ये. बी याच्यामध्ये बसेल, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. चौथा प्रश्न. याच्यामध्ये हे तिन्ही चौकोनामध्ये दिले आहेत तसेच आपल्याला चौथ्या म्हणजे पहिल्या जो चौकोन आहे त्याच्यामध्ये वगळलेला भाग पाहायचा आहे. या तिन्ही मध्ये सारख्याच आहेत बघा. पहिले एक रेष दिलेली, मग गोल आहे, परत एक रेष आहे, मग उभी रेष आहे, मग परत आडवी आहे. तशाच प्रकारच्या सगळ्यामध्ये क्रम तसाच आहे. तर आपल्याला इथे कोणता बसेल बघायचा आहे. पहिला ए बसेल का, इथे डायरेक्ट पहिले ओ हे वर्तुळ आलेलं आहे, पण आपल्याला इथे पहिले रेष पाहिजे. इथे रेष नाहीये, इथे पण नाहीये. ही या साईडचं झाली आकृती, आपल्याला या साईडची रेष असलेलं पाहिजे या साईडला. इथे पण हे पण नाहीये, याचं पण नाहीये. आता हे डी पाहू. पहिले रेष आहे, मग गोल, हे रेष, म्हणजे उत्तर येईल आपला पर्याय क्रमांक डी.
तर प्रश्न पाचव्यामध्ये पण बघा, हे तिन्ही जे आहेत चौकोनातले सारखेच आहेत. चौथ्यामध्ये आपल्याला त्याच प्रकारचं पाहायचं आहे. प्रत्येक क्रमाने केलेला आहे. हा अशा प्रकारचा चौकोन तयार होईल आपण जर आकृती पूर्ण केली तर कॉर्नरला चौकोन काढलेले आहे, तर इथे पण कॉर्नरला चौकोन असायला पाहिजे, या साईडला असायला पाहिजे खाली. तर ए मध्ये आहे, पण ही जी आकृती आहे पण इथे जर काढली तर हे गोल जे आहे ते मध्ये येतील, म्हणून हे ए येत नाही. बी पण येणार नाही कारण इथे चौकोन नाहीये. बी येणार नाही. सी पण येणार नाही कारण इथे चौकोन यायला पाहिजे होता. मग याचं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक डी. त्याच्यानंतर 6वा प्रश्न पहा. आपल्याला हे फुलाची आकृती पूर्ण करायची आहे. आता इथे उरलेला भाग कसा असेल हे बघा, ही पाकळी अर्धवट आहे, तर इथे त्या पाकळीचा पूर्ण भाग यायला पाहिजे आणि अजून एक पाकळी असं, आणि ह्या साईडला इथे यायला पाहिजे. म्हणून हे इथं खाली आले, म्हणून हे ए येत नाही. बी या साईडला आलाय, इथला भाग नाही पाहिजे आपल्याला, या साईडचा भाग पाहिजे. हे पण नाही बसणार, सी पण नाही बसणार, डी बसेल इथे. हा अर्धा पाकळीचा भाग आणि एक पूर्ण पाकळी, हे जी आकृती आपण इथे चौकोन जोडला तर आपली आकृती पूर्ण होते, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. तर 7वा प्रश्न, ह्याच्यामध्ये आपल्याला हे गोल पूर्ण करायचे आहेत. चौथा भाग कोणता येईल पहा. इथे पहिले गोल, नंतर त्याच्यावर आडव्या छोट्या रेषा किती आहेत? 2 आहेत. प्रत्येकामध्ये काय झालाय, त्या एका चौकोनाचे 2 भाग झाले, म्हणजे इथे 2 रेषा येणार छोट्या, इथे पण 2 यायला पाहिजे. आणि साइड कोणती आहे बघा, खालचा इकडचा भाग या साइडनं गोल यायला पाहिजे, या साइडनं. तर ए मध्ये आहे का? नाहीये. बी मध्ये आहे, पण पहिले पाहूत आपण. पहिले गोल काढले, त्याच्यावर 2 रेषा आहेत, नंतर 1 2 ठीक आहे. हा बरोबर आहे. पर्याय क्रमांक बी ही आकृती जर आपण इथे काढली तर आपली आकृती पूर्ण होईल. 8वा प्रश्न, आता हे दुसरा आणि तिसऱ्या चौकोनामधला जो भाग आहे, आरशातील प्रतिबिंब म्हणू शकतो याला. समोरासमोर आहे, आरशातील प्रतिबिंब असं दिसणार याचं. तर ह्या पहिल्या आणि चौथ्याचं, म्हणजे पहिल्याच चौथ्यामध्ये कसे दिसेल ते पाहायचं आपल्याला. ते समोरासमोर दिसणार. पहिले एक रेष असणारच, तिरकी रेष, आणि हे जे आहेत हे काय होईल, त्याच्या उलट येईल. हे समोरासमोर येईल आणि उलट येईल. तर ए येणार नाही, बी पण नाही येणार, कारण हे बघा काय आहे, तर सरळ रेष आली आपल्याला. हे गोल आकार आहे आपला, त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी. बघा, त्याच्या आरशातील प्रतिबिंब अशा प्रकारे दिसेल. 9वा प्रश्न बघा. आता 9व्यामध्ये सुद्धा, तर सगळ्यामध्येच काय आपल्याला 3 भाग करून दाखवलेले, फक्त चौथा शोधायचे. ठीक आहे, क्रमाने पाहत जायचं. मग आपल्या इथे काय आहे, पहिले इथे रंगवलेला चौकोनाचा भाग आहे. त्याच्यानंतर बाहेरच्या साईडला चौकोनाचे 2 चौकोन काढून त्याच्यामध्ये रेषा मारलेल्या आहेत. रेषा बघा बरोबर आहेत, तिरक्या रेषा आहेत याच्या सगळ्यामध्ये. इथे सुद्धा त्याच प्रकारे रेषा कंटिन्यू करायच्या. तर कोणतं येईल? ए येईल का पहा. ए जर आपण इथे काढला तर आपल्या आकृती पूर्ण होईल, कारण हा चौकोन रंगवलेला चौकोन इथे बसेल आणि हे जे आहे हे इथे काढू शकतो आपण, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक ए. 10वा प्रश्न, पहिला दुसरा, तर हे समोरासमोर म्हणजे आरशातली आकृती म्हणू शकतो. किंवा आपल्याला ही आकृती पूर्ण करायची, कंटिन्यू पहिल्यामध्ये केले, दुसऱ्यामध्ये, तिसऱ्यामध्ये क्रमाने काढत गेलेला आहे. चौथ्यामध्ये काय करायचं आपल्याला, याच्या आरशातली आकृती पाहायची, म्हणजे समोरासमोर. किंवा हे इथे गोल आता आपण जोडणार, त्याच्यानंतर हे तिरकी रेघ येईल आणि इथे त्रिकोणाचा भाग येईल. तर अशी आकृती कोणती आहे? ए नाहीये. बी मध्ये अर्ध आहे बघा, हे पर्याय क्रमांक बी उत्तर असणार आहे याचं. प्रश्न क्रमांक 11, तर हे बाण दाखवलेलं आहे. हे समोरासमोर पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये आरशातील आकृती किंवा पाण्यातील प्रतिबिंब, पहिल्या आणि तिसऱ्या मधलं पाण्यातील प्रतिबिंब बघू शकतो आपण. कोणतं पण तुम्हाला जे सोपं जाईल त्या प्रकारे पाहत जा. आता हे दुसरं आणि चौथ्याचं आपल्याला पाण्यातली आकृती जर पाहिली दुसऱ्याची, तर कशी दिसेल? ए प्रमाणे नाही दिसणार, बी पण नाही, सी पण नाही, डी प्रमाणे दिसेल. म्हणजे असा बाण आहे बघा. ठीक आहे, वरून खाली जाते, हे दुसऱ्या साईडनं, हे तिसरा, आणि इकडून काय होईल, चौथ्या साईडनं सेंटरला जाणार. तर डी उत्तर येईल याचं.
12वा प्रश्न. आता इथे रंगवलेले गोल आहेत बघा, कॉर्नरला काय आहेत, गोल रंगवलेला आहे, त्याच्या बाजूला एक रेष काढलेली आहे वर्तुळाचं. त्याच्यानंतर चौकोनामधले बाणाची दिशा पाहायची आहे आपल्याला. ठीक आहे, ही वरची 1 नंबरची जी बाणाची दिशा आहे त्याच्या पाण्यातील प्रतिबिंब हे 3 नंबरचं आहे. तर मग दुसऱ्याचं पाण्यातले प्रतिबिंब आपल्याला 4थ्या नंबरला पाहायचंय, दुसऱ्यातलं. ठीक आहे, तर ए मध्ये पहा, ए मध्ये येईल का, हा बाण जो आहे वरी चालला आहे खाली येणार, इथे आहे. त्याच्यानंतर हे बाण खालच्या दिशेला आहेत, तर इथे कुठे असतील, वरच्या दिशेला असतील. आणि हे 2 बाण जे आहे ते वरच्या दिशेला जाणार आणि एक हा खाली आणि हे जे खाली दाखवलाय ते वरी दिसणार, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 13वी प्रश्न आकृती पहा. इथे आपल्याला एक चेहऱ्याचा भाग दिलेला आहे, तो आपल्याला अर्धवट दिलेला आहे, म्हणजे अर्धी अर्धी आकृती पूर्ण करायची, अर्धा चेहऱ्याचा भाग तिथे जोडायचा आहे. तर कोणता येईल बघा, ए येईल का, ए मधलं बघा, डोळे पाहायचे, नाक सर्व पाहायचं आणि हा आकृती चिटकवलेली आहे इथे खाली, इथे पण आहे, म्हणजे याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए. बी पण त्याच्यासारखीच आहे, पण इथे थोडंसं अंतर ठेवलेलं आहे, हे इथे आपण जोडू शकत नाही, कारण इथे काय केलंय, हा चौकोनाला चिटकून काढलेला आहे चेहरा, याचं उत्तर येणार आहे बी, येणार नाही, ए. 14वी आकृती पहा. 14वी मध्ये काय करायचं, आपण सरळ सरळ काय बघायचं, पाण्यातील प्रतिबिंब बघू शकता. पहिल्याचं तिसऱ्या पाण्यातील प्रतिबिंब दिसत आहे, तर आपल्याला दुसऱ्याचं चौथ्यामध्ये कसं दिसेल पाण्यातील प्रतिबिंब ते पाहायचं. इथे काय येणार आहे, सेंटरला गोलचे भाग येतील आणि इथे कॉर्नरला अर्ध गोल येईल. तर ए मध्ये तसं नाहीये, बी मध्ये इथे आहे अर्ध गोल, इथे पण सेंटरला 2 गोल आलेले आहेत आणि मध्ये हे आहे इथे बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर येणार आहे. 15वा प्रश्न बघा, तिन्ही चौकोनामध्ये काय काढले, चौकोनच काढले. असाच इथे आपल्याला चौकोन जोडायचा आहे बघा, कसा आहे, उभा चौकोन आहे, त्याच्यामध्ये क्रॉस मध्ये रेषा आहेत. ए येणार नाही, कारण इथे बाहेर रेषा नाहीत काढलेल्या, ए नाही येणार. बी पण येणार नाही, कारण याच्यामधल्या तिरक्या रेषा आहेत मधात आणि इथे कशा आहेत, सरळ आहेत, म्हणून बी पण नाही येणार. सी पण नाही येणार, याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. 16 नंबरचा प्रश्न. याच्यातलं आरशातील प्रतिबिंब किंवा पाण्यातील प्रतिबिंब बघू शकता तुम्ही. ठीक आहे, इथे काय केलेलं आहे, पाण्यातील प्रतिबिंब ही वरची आकृती खाली पाहिल्यानंतर अशा दिसेल, तर दुसऱ्या नंबरची आकृती चौथ्यामध्ये कशी दिसेल, ए मध्ये काय रंगोलीला भाग येणार आहे इथे या साईडला, इथे आहे का, नाहीये, हे आहे. ठीक आहे, पण हा जो भाग आहे उभा आहे ते कसा आहे, खाली येणार आहे. ठीक आहे, गोल इथे खाली यायला पाहिजे होतं, म्हणून बी पण येत नाही. सी पण येणार नाही, कारण हा इथे बरोबर आहे, रंगोलीला भाग हे खाली पण आहे, पण हे गोल जे आहे छोटं काढलेलं हे याच्या इथं आहे. ठीक आहे, म्हणजे समोरासमोर इथे यायला पाहिजे होतं, तर सी पण नाही येणार, डी येईल याचं उत्तर. 17 नंबरचा प्रश्न आहे, त्याच्यामधले बाणाची दिशा पाहायची आहे. बाणाची दिशा पहा, प्रत्येक ठिकाणी पहिल्या जो चौकोनाचे 2 भाग झाले, त्याच्या उजव्या साईडचा जो बाण आहे तो वरच्या साईडला आहे आणि डाव्या साईडचा खाली. पुन्हा इथे जे पण 2 भाग केलेले आहेत त्याचा पण वरी आहे, उजव्या साईड, डाव्या साईडचा खाली. इथे कसा येईल, त्याचे पण 2 भाग होतील, याचा या साईडचा वरी असणार बाण आणि इकडे आता इथे उलट असणार, उलट दिसणार आपल्याला, हा खाली दिसणार बाण आणि या इकडचा वरी दिसेल. तर कोणता आहे बघा, ए येणार नाही आकृती, हे पण नाही, याच्यामध्ये फक्त एक तिरकी अशी आहे, हे दोन्ही बाण एकाच दिशेला आहेत, हे पण नाही येणार, त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. 18वा प्रश्न. याच्यामध्ये बघा, हे समोरासमोर आकृती म्हणजे आरशातील आकृती आहे वरची, तसंच आपल्याला मग काय करायचंय, खालच्याची आरशातली आकृती पाहायची. वरच 1 नंबरचं 2 नंबर मध्ये आरशातील आकृती दिसायली, तिसऱ्याचं चौथ्यामध्ये आरशातील आकृती पाहायची आहे. तर कसं येईल, इथे अशा प्रकारे अर्ध गोल येणार आहे, तर या साईडला पाहिजे आपल्याला, तर म्हणून ए येत नाही. बी येईल का पहा, हा बी बरोबर येईल इथे. आपण जर अशा प्रकारची आकृती इथे काढली तर आपली आकृती पूर्ण होईल, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. 19वा प्रश्न. तर याच्यामध्ये काय केलंय, हा याच्यामध्ये पाण्यातले प्रतिबिंब पाहू. पहिल्यातलं
पहिल्याचं प्रतिबिंब खाली तिसऱ्यामध्ये दिसायला फक्त जो रंगवलेला भाग तिथे आहे त्याच्या उलट केले की इथे रंगवला नाही. इथे गोलातला भाग रंगवलाय, खाली रंगवला नाही. म्हणजे जो भाग रंगवला वरचा तर तो खाली रंगवायचा नाही. ते मग ह्याचं आपल्याला दुसऱ्याचं प्रतिबिंब खाली चौथ्यामध्ये पाहायचंय आणि सेम अशाच पायऱ्याचा आकार दिसला पाहिजे. चौकोन इथे खाली जोडलेला आहे ते पण पाहायचंय बघा. च रंगवलेलं तर बरोबर आहे, फक्त हा पायऱ्याचा चौकोन आहे खाली जोडलेला तो कुठे पाहिजे, इथे वरी काढला, इथे खाली असायला पाहिजे होता म्हणून ए येत नाही. बी नाही येणार कारण दोन्ही भाग रंगवलेले आहेत. सी येऊ शकतं, इथे रंगवलेला गोल येईल, इथे रंगवला नाही तर रंगवलेला येणार. मग हे पायऱ्याचा आकार हा चौकोन जोडलाय म्हणजे जो उत्तर येईल पर्याय क्रमांक सी. त्याच्यानंतर 20वी आकृती पहा. स्टार आकार पूर्ण झाला पाहिजे अशा प्रकारे इथे काय होईल, इथे गोल येईल कॉर्नरला, त्याच्यानंतर मधात सुद्धा गोल येईल, त्याच्यातून क्रॉस मध्ये एक रेष येईल आणि हा असा इथे एक भाग आणि इथे एक भाग. ए मध्ये तसा नाहीये, बी पण नाही कारण इथे स्टारचा भाग जोडण्यासाठी कोणताच आकार नाहीये. सी मध्ये आहे बघा, गोल आहे पण हा जो आपण स्टार पूर्ण करण्यासाठी इथे आपल्याला एक रेष पाहिजे होती, इथे एक असायला पाहिजे होती, पण इथे असं नाहीये म्हणून सी पण येत नाही. याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. 21 मध्ये पूर्ण पाकळ्या केलेल्या आहेत पूर्ण. इथे रंगवलेला भाग आहे, इथे कोरा आहे, इथे रंगवलेला आहे, इथे कोरा आहे, म्हणजे असं क्रमाने पाहत जायचंय. इथे रंगवलेला आहे म्हणजे इथे कोणता येणार आहे, कोरा येईल आणि इथे एक रंगवलेला येईल. इथे कोरा आणि इथे रंगवलेला असा भाग कोणता आहे, इथे कोरा इथे रंगवलेला नाहीये, इथे कोरा इथे रंगवलेला आहे, पण इथे असं गोल काढलंय हे इथे गोल नाहीये म्हणून बी पण येणार नाही. आहे 1 मिनिट, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बीच येईल कारण इथे हा रंगवलेला भाग नाहीये आणि हा रंगवलेला इथं जोडणार आणि हे गोल आहे, इथे गोलाचा भाग हा आहे म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. 22 ही तर खूप सोपी आकृती आहे बघा, फक्त बाणाची दिशा पाहायची, गोल काढला आणि बाण, ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी हे डाव्या साईडला आहे, उजव्या साईडला, मग हे खाली येणार. अशा प्रकारे आपल्याला वर्तुळ पूर्ण करायचे आणि बाणाची दिशा प्रत्येक वेळेस बदलली आहे, तर हे खालच्या दिशेने बाण यायला पाहिजे. याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक ए. 23 मध्ये खूप सोपं आहे बघा, याच्यामध्ये सुद्धा तिन्ही याच्यामध्ये सेमच आहे. हे 3 रेषा आहेत आणि एक आडवी रेषा आहे, इथे पण 3 रेषा एक आडवी, 3 रेषा एक आडवी, इथे पण काय येईल मग 3 रेषा येतील उभ्या आणि एक आडवी येईल, तर कोणतं येईल याच्यामध्ये, याचं उत्तर पर्याय क्रमांक एच आहे. प्रश्न 25वा, त्याच्यामध्ये चौथा भाग पाहायचा आहे असाच. इथे रंगवलेला भाग असणार, त्याच्यानंतर इथे रेषा, दुसऱ्या भागामध्ये काय रेषा आहेत आणि तिसऱ्यामध्ये ठिपकी काढलेली आहेत. या साईडला असायला पाहिजे, हे दुसऱ्या साईडला आहे, हे नाही येणार. बी पण नाही येणार. सी येईल बघा, हा रंगवलेला भाग खाली आहे, त्याच्यानंतर रेषा आहेत आणि मग टिपकी काढलेली आहेत. रेषा पाहून घ्यायच्या, रेषा कशा मारलेल्या आहेत बघा, तर याच्यामधल्या रेषा आणि या जुळतायत म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी आणि हे काढलं तर आपली आकृती पूर्ण होईल. 26 पानाचा आकार पूर्ण करायचा आहे, इथे कशा रेषा काढल्यानंतर आकार पूर्ण होईल ते पाहायचंय. यातला भाग असा आपण थोडासा काढून पण पाहू शकतो, फेंट काढून पाहायचा, इथे एक रेष येईल आणि अशा प्रकारे हा आकार पूर्ण होईल. असा भाग कोणत्या आकृती आहे, ए मध्ये नाहीये, इथे 3 रेषा आहेत. बी मध्ये आहे बघा एक रेष आणि मग हा पानाचा उरलेला भाग, याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. 27 नंबर, याच्यामध्ये बघा हा मधात काय आहे, तिरकी रेष पहिले येणार, नंतर त्याच्यावर चौकोनाचा भाग, परत एक चौकोनाचा भाग आहे, त्याच्यानंतर उजव्या साईडला आहे चेक्स आहेत आणि वरच्या साईडला रेषा आहेत. अशा प्रकारची आकृती पाहायची. ए मध्ये नाहीये, बी मध्ये आहे पण इथे दोन्हीकडे रेषा आहेत, पण इथे आपल्या इथे रेषा नाहीयेत सरळ म्हणून बी नाही येणार. सी पण नाही येणार, याचं उत्तर येईल डी, पर्याय क्रमांक डी. उजव्या साईडला चेक्स येणार आणि वरच्या साईडला रेषा म्हणून पर्याय क्रमांक डी याचं उत्तर असणार. 28वा प्रश्न पहा.
दुसरी आणि तिसरी ही काय आहे, आरशातली आहे, आरशातील प्रतिबिंब. ठीक आहे, समोरासमोर दिसला म्हणजे काय, आरशातील प्रतिबिंब असतं. त्याच्या उलट हे वरच्या साईडला आहे ते खाली जाणार. तसं आपल्याला पहिल्याच चौथ्यामध्ये प्रतिबिंब पाहायचं आरशातलं. तर पहिल्याचं प्रतिबिंब कसं दिसेल चौथ्यामध्ये, इथे काय होईल, डार्क गोल कलर येणार, गोल वर्तुळ येईल, मग गोल पूर्ण होईल आणि हे इथे कॉर्नरला येईल. हा, याच काय येईल बघा, याच ए मध्ये आहे का, इथे गोल नाहीये म्हणून ए नाही येणार, बी नाही येणार, सी चे इकडे गेलो गोल, आपल्याला या साईडचं पाहिजे होतं, इथे आहे. पर्याय क्रमांक डी मध्ये रंगवलेलं गोल आहे आणि हा आकार सुद्धा कुठे आहे बघा, याच्या समोरासमोर येईल, आरशातील प्रतिबिंब अशा प्रकारे दिसेल. 29 नंबरला आपल्याला हा असा भाग दिलाय. आता हे समजत नसेल तुम्हाला इथे काय करायचंय, पण आपल्याला हा त्रिकोण पूर्ण करायचा आहे. याच्यासाठी आपल्याला इथे कसा भाग जोडावा लागेल, अशी एक रेष असेल, अशी एक रेष असेल, मग हा त्रिकोण पूर्ण होईल. तर ए येईल का, ए नाही येणार, कारण हा खूप उंच भाग आहे. बी येईल बघा, बीच्या अशा रेषा आपण इथे जर जोडल्या तर आपली आकृती पूर्ण होईल आणि त्रिकोण पूर्ण होईल. 30 नंबरचा प्रश्न, दुसरा आणि तिसऱ्यामध्ये हे आरशातील प्रतिबिंब आहे. तर चौथ्याचं पहिल्यामध्ये कसं दिसेल आरशातील प्रतिबिंब, हे पाकळीसारखा आकार दिसणार आहे याच्या समोर अशा प्रकारे, आणि रेषा दिसतील, तिरक्या रेषा. तर ए मध्ये रेषा नाहीये म्हणून हे येणार नाही. बी मधला आकार वेगळा आहे, तो पण इथे नाही जोडता येणार आपल्याला. पर्याय क्रमांक सी इथे बसेल, कारण हा आकार बघा याच्या समोरासमोर येईल आणि रेषा सुद्धा त्याच्या विरुद्ध आहेत, म्हणून जे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. त्याच्यानंतर 31 नंबरचा प्रश्न, पहिल्याच प्रतिबिंब, आरशातील प्रतिबिंब दुसऱ्यामध्ये जसं दिसायला तसं आहे. तर मग आपल्याला चौथ्याचं तिसऱ्यामध्ये कसं दिसेल ते पाहायचं. ते गोल येईल, त्याच्यानंतर एक तिरकी रेघ येणार आहे. एक एक भाग तुम्ही जोडून पाहिलं तुम्हाला लगेच लक्षात येईल. इथे पहिले आपल्याला काय पाहिजे, गोल पाहिजे, ते पाहायचं. इथे आहे का गोल, नाहीये. इथे आहे का, नाही गोल. इथे आहे का, इथे पण नाहीये. म्हणजे शेवटची आपली आकृती राहिली त्याच्यामध्ये आहे बघा, इथे गोल आहे, त्याच्यानंतर इथे रेष यायली, इथे गोल यायला, परत अशा प्रकारची जी आकृती आपण इथे काढली तर आपली आकृती पूर्ण होते, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. 32 मध्ये क्रमाने बघा काय केलंय, पहिल्यामध्ये 1 प्लस आहे, दुसऱ्यामध्ये रिकामा दिलेला आहे, तिसऱ्यामध्ये काय दिले, 2 प्लस आहेत, चौथ्यामध्ये आपल्याला 3 दिले आहेत, म्हणजे 1 2 3 आणि इथे किती येतील, मग 4 येतील. 4 प्लस आणि उरलेली याची रेषेचा भाग पण येईल. हा येईल का, नाही, कारण ही खूप मोठी रेष आहे, अशी रेष इथे कुठेच नाहीये, आणि ते छोटीशी रेष येणार आहे, म्हणजे ए येत नाही. बी येईल का, बी पण नाही येणार, ही पण थोडी मोठीच झाली रेष. सी येईल, कारण बघा ही छोटीशी रेष इथे जर जोडली आपण तर आपली आकृती पूर्ण होते आणि इथे 4 प्लस येतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. उत्तर समजत नसेल तर विचारा, कमेंट करून विचारू शकता. प्रश्न क्रमांक 33 मध्ये फक्त चौकोन पूर्ण करायचंय बघा, किती सोपं आहे बघा. परीक्षेमध्ये असे बरेच प्रश्न येतात पण आपल्याला ते अवघड वाटतात, एवढे सोपे असतात. फक्त हा चौथ्या भागामध्ये काय करायचंय, फक्त इथे तिरकी रेघ मारली की झाला आपला आकृती पूर्ण. फक्त रेष असायला पाहिजे, तिरकी रेघ. कोणत्या याच्यात आहे, पर्याय क्रमांक ए मध्ये आहे. आडवी रेष दिली तर काय होईल, वेगळी आकृती होईल, म्हणून आपलं पर्याय क्रमांक ए उत्तर आहे. 34 नंबरच्या प्रश्नामध्ये बघा काय केलेलं आहे, ह्या रेषा प्रत्येक ठिकाणी आहेत. इथे पण आहे, इकडे पण आहे, इकडे पण आहे, इथे एक रेष येणार, परत ही दुसरी येणार, आणि हा भाग पाहायचा आहे. महत्वाचा कोणता भाग आहे याच्यामधला, हे असा काढलेला बघा. ठीक आहे, अशी आडवी एक रेघ, उभी एक रेघ आहे. हे आपण स्वस्तिक जसं काढतो ना तसंच पाहायचे. तर हे या ठिकाणी अशा आडवं झालेलं आहे, परत हे खाली, मग इथे कसं येणार आहे, अशी तिरकी रेघ येईल आणि हे इथं जोडलेला आडवी रेष येईल, म्हणजे अशा प्रकारे येईल. आपण थोडस फ्रंट मध्ये काढून पाहू शकतो, तुम्हाला परीक्षेत जर समजत नसेल किंवा साईडला काढून पाहायचं, लगेच समजून जाईल. ए उत्तर येणार नाही, बी पण येणार नाही, त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी. कारण हे अशा प्रकारे जोडला आणि इथे रेष काढल्या तर हे आकृती पूर्ण होते. 35 नंबरच्या प्रश्नामध्ये पहा, दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये सारखा भाग दिसायला तर आपल्याला चौथाचा भाग पहिल्यामध्ये पाहायचा. इथे गोल काढलेले ते या ठिकाणी सुद्धा गोल येईल, अर्ध गोल,
आणि त्याच्यातून तिरकी रेघ आणि हे उरलेले भाग याचे काय होईल, छोटे छोटे त्रिकोणाचे भाग इथे जोडायचे आपल्याला. इथे त्रिकोणाचे भाग जोडल्या जातील आणि इथे अर्धगोल. तर इथे आहे का, इथे अर्धगोल आहे पण हे खूप मोठे झाले, आपल्याला छोटेसे पाहिजे त्रिकोणाचे भाग. ए येणार नाही, बी बी येईल का पहा, अर्धगोलाचा भाग आहे आणि हे छोटे इथे जोडले तर आपली आकृती पूर्ण होते, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 36 नंबरचा प्रश्न पहा. हा पण खूप सोपा आहे. फक्त काय करायचं आपल्याला, पहिला दुसरा हे पाण्यातील प्रतिबिंब आहे किंवा आरशातील प्रतिबिंब म्हणा. पहिल्याचं दुसऱ्यामध्ये आरशातील प्रतिबिंब आहे तर तिसऱ्याचं चौथ्यात आरशातील प्रतिबिंब कसं दिसेल. इथे दोन अर्धगोल जोडले जातील, इकडे पण या साईडला समोरासमोर अर्धगोल जोडल्या जातील. ए नाही येणार, बी येईल बघा. हे काय आहेत, अर्धगोल जोडलेत आणि इथे त्या अर्धगोलामध्ये छोटे छोटे गोल काढलेत, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. 37 तिसऱ्याचं चौथ्यामध्ये आरशातील प्रतिबिंब पाहायचंय. पहिले काय केलेलं पाहायचं त्याच्यानुसार तुम्ही करत जाव, कारण पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये काय आरशातील प्रतिबिंब आहे, तर तिसऱ्याचं चौथ्यामध्ये आरशातील प्रतिबिंब. इथे असा चौकोनाचा भाग पूर्ण करायचा आणि हे गोल असं काढायचे. तर ए नाही येणार, बी नाही येणार, कारण हे उलट काढले, आपल्याला या साईडला असायला पाहिजे. त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी. 38 चौकोन पूर्ण झाला पाहिजे फक्त. बघा, त्रिकोणाचे भाग जोडून म्हणू शकता किंवा मधातल्या रेषा मारल्या. तर हे 3 रेषा मारल्या, तिथे चौथी एक रेष मारायची, चौकोन पूर्ण झाला आणि याला त्रिकोण जोडायचा. बस एवढंच, म्हणजे इथला फक्त त्रिकोण पाहायचा आपल्याला. त्रिकोण कुठे आहे, ए मध्ये नाहीये, बी मध्ये नाहीये, इथे आहे बघा. हा त्रिकोण जर इथे जोडला तर आपला कृती पूर्ण होते. 39 मध्ये काय केले बघा, क्रमाने पाहत चला. पहिले काय केले, 1 2 3 आहेत, पण ह्याच्यामध्ये गोल किती आहेत बघा. हे बघा इथे किती होते, 4 4 च्या 3 लाईनी आहेत, गोल काढले तर 4 1 4 2 8 4 12 12 आहेत. इथे किती आले तर 8 आलेत, म्हणजे इथले 4 कमी केले गोल. पुन्हा इथे काय केले, इथे 6च आलेत, म्हणजे इथले 2 कमी केले. परत इथे आपल्याला काय करायचे, 2 कमी करायचे, म्हणजे याचं उत्तर काय येईल. आणि सेंटरला 4 येतील, त्याच्या सेंटरला 4 येतील, याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी. 40 मध्ये काय केले, प्रत्येकामध्ये सेमच आहे बघा, काहीच बदल नाहीये. इथे काय केले, पहिल्या चौकोनामध्ये गुणाकार, एक सेंटरला गोल काढलेले वर्तुळ, त्याच्या डाव्या साईडला गुणाकाराचं चिन्ह आहे, इथे प्लस, इथे वजाबाकी, भागाकार, सगळीकडे सेमच आहे. मग चौथ्यामध्ये सुद्धा तसंच पाहिजे, सेंटरला वर्तुळ, ते गुणाकार, इथं प्लस, भागाकार, वजाबाकी आणि भागाकार. ए मध्ये तसं नाहीये बघा, भागाकार आणि वजाबाकीची जागा पण बदललीये. बी मध्ये बरोबर आहे, ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक बी येईल. 41 पहिलं दुसरं तिसरं आणि चौथ्यामध्ये काय अशाच प्रकारची आकृती आपल्याला इथे काढायचंय. ठीक आहे, तर खालच्या साईडला असायला पाहिजे, हे वरी आहे म्हणून ए येत नाही. बी मध्ये खाली आहे बघा, याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. 42 नंबरच्या याच्यामध्ये बघा, पहिल्या चौकोनात काय केले, इथे कॉर्नर पासून ते काढले, सेंटरला रेष काढली तिरकी. आता दुसऱ्यामध्ये काय केलं, सेंटर पासून कॉर्नरला घेतली, इथे कॉर्नर पासून सेंटर होतं, इथे सेंटर पासून कॉर्नर. तिसऱ्यामध्ये पुन्हा कॉर्नर पासून सेंटर, मग चौथ्यामध्ये कसं येईल, सेंटर पासून कॉर्नरला येईल, म्हणजे इथून अशी तिरकी रेघ येईल. तर ए मध्ये तशी नाहीये, बी मध्ये पण नाहीये, सी मध्ये आहे बघा, सेंटर पासून कॉर्नरला, म्हणजे उत्तर येईल पर्याय क्रमांक सी. 43 नंबरचा याच्यामध्ये आपल्याला त्रिकोणाचा भाग पूर्ण करायचा आहे. ठीक आहे, हा त्रिकोण दिला, इथला भाग वगळला त्यांनी, ते कोणतं रेष दिल्यानंतर आपला त्रिकोण पूर्ण होईल हे पाहायचंय. ए मधला आपण काढला तरी रेष खूप मोठी आहे, इकडे साईडला जाईल म्हणून ए येत नाही. बी जोडल्यानंतर या साईडचा आहे, उजव्या आपल्याला डाव्या साईडचा पाहिजे म्हणून हे सुद्धा येत नाही. सी मधली जी रेष आहे ती बघा बरोबर आहे. हा चौकोन जर आपण इथे बसवला तर ही जी तिरकी रेघ आहे इथे बरोबर बसेल आणि आपला त्रिकोण पूर्ण होईल.
त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 44 44चं पहिल्याचा पाण्यातील प्रतिबिंब तिसऱ्यामध्ये दुसऱ्याचं पाण्यातील प्रतिबिंब खाली पाहायचंय, असं गोल येईल इथे. त्याच्यानंतर त्याचे 2 भाग केलेले आहेत आणि 2 वर्तुळ रंगवलेले आहेत छोटे छोटे. असं कोणतं आहे पाहायचं. ए मध्ये पहा 2 गोल रंगवलेले आहेत, इथे छोटस वर्तुळाचा भाग काढलेला आहे. याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक ए. 45 नंबरचं काय आहे, हा इथला भाग जोडायचा. इथे भाग कोणता येईल, आपल्याला काय करायचंय, इथला अर्धवर्तुळाचा भाग इथे राहिलेला आहे, आपल्याला हा राहिलेला भाग काढायचा आहे. ही रेष जोडायची आणि इथे एक तिरकी रेष, म्हणजे अशा प्रकारे इथं गोलाचा भाग, ठीक आहे, इथे रेष आणि हे इकडे तिरकी रेष, अशी आकृती कोणती आहे पाहायची. इथे मध्यात रेष नाहीये, आपल्याला मध्यात रेष पाहिजे, म्हणून ए येत नाही, हे बी पण नाही येणार, सी पण नाही येणार, कारण हा त्रिकोणाचा भाग इथे नाहीये, सी नाही येणार. डी येईल बघा, हे बघा इथे रेष, ठीक आहे, आणि हा गोल अर्धवळ गोल काढलेला आहे आणि इथे, तर पर्याय क्रमांक डी येईल याचं उत्तर. 46 नंबर, हे खूप सोपं आहे बघा. इथे काय केलंय, पहिल्या चौकोनामध्ये एक चौकोन काढला, म्हणजे आयत काढला आणि त्याच्यामध्ये क्रॉसचं चिन्ह आहे. दुसऱ्या ठिकाणी काय केलं, हा बाहेरची आकृती काढून वळून टाकली आणि फक्त मधातलं काढलेलं आहे क्रॉसचं चिन्ह. आणि तिसऱ्यामध्ये हा आयत काढलाय आणि त्याच्यामध्ये असा जो भाग आहे, फक्त तो भाग आपल्याला मधात राहू द्यायचा आहे, फक्त तिथे तेच राहू द्यायचं आहे. अशा प्रकारची आकृती कुठे आहे पाहायचं. ए मध्ये आहे का, नाहीये. बी मध्ये नाहीये, सी मध्ये आहे बघा, फक्त हा मधातला जो भाग आहे तेवढाच राहू द्यायचा. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 47 मध्ये अर्धगोल काढलेले आहेत बघा. इथे चौथ्यामध्ये काय येईल, इथे अर्धगोल येईल आणि अजून त्याच्या उलट अर्धगोल येणार आहे, म्हणजे 2 अर्धगोल एकमेकांच्या विरुद्ध दिशेला जोडायचे आणि त्याच्या मधातला भाग रंगवलेला आहे, साईडचा भाग, ठीक आहे. आणि ते जे अर्धगोल आहेत ते पांढरेच आहेत. तर इथे ठिपके काढलेले म्हणून ए येणार नाही, बी पण नाही येणार, कारण हे गोल जे आहे अर्धे आपल्याला अशा प्रकारे उलटे पाहिजे होते. सी पण नाहीये, याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. 48 नंबरचा बघा, याच्यामध्ये काय केले, पहिल्यामध्ये इथे गोल काढले, सेंटरला एक वर्तुळ आहे रंगवलेलं. दुसऱ्यामध्ये याच्यामध्ये वेगळी आहे, पहिल्यामध्ये वेगळी आणि दुसऱ्यामध्ये, मग दुसरा आणि तिसऱ्याच्या सेम आहे बघा, आरशातल्या आकृतीसारखं आहे. आणि मग पहिल्याच्या चौथ्यामध्ये आपल्याला तसंच पाहायचंय, इथे सेंटरला गोल, त्याच्यामध्ये रंगवलेलं छोटस गोल असायला पाहिजे. इथे आहे का बघा, इथे नाहीये, ए मध्ये नाहीये, इथे बी मध्ये नाहीये, सी मध्ये नाहीये, डी मध्ये आहे बघा, गोल मध्ये छोटस रंगवलेला गोल आहे. तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. 49 याच्यामध्ये पहिली आणि दुसरी आकृती आरशातील प्रतिबिंब आहे, तर तिसऱ्याची प्रतिबिंब पाहायचं आपल्याला तिसऱ्याचं. तर तिसऱ्याचं प्रतिबिंब अशा प्रकारे येईल बघा, इथे असं अर्धा गोल, असा गोल भाग येईल, त्याच्यानंतर अशा प्रकारे. तर इथे ए मध्ये तसं नाहीये, बी मध्ये आहे का बघा, बी मधला भाग आहे इथला, त्याचं प्रतिबिंब आहे, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. जी आकृती काढली तर आपला आकृती पूर्ण होते. 5व्या पहिल्यांचा दुसऱ्याशी संबंध आहे बघा. इथे काय केले, असं चौकोन आहे, त्यातल्या आडव्या रेषा आहेत काढलेल्या, ठीक आहे. त्याच्यामध्ये इथे गोल आहे, त्याच्यामध्ये आडव्या रेषा काढल्यात, उभी एक आणि आडवी एक, ठीक आहे, सरळ सरळ रेषा आहेत. आता इथे काय केले, चौकोनामध्ये तिरक्या रेघा आहेत आणि त्याच्यामध्ये टिपके आहेत. तर इथे आपल्याला इथे चौकोन आहे, इथे चौकोन होता, इथे गोल आले, ठीक आहे. तर इथे चौकोन आहे, तर इथे काय काढायचं, गोल काढायचं आणि त्याच्यामध्ये याच्यात प्लस सारखं होतं इथे, तर आपल्याला इथे काय क्रॉस आहे, ठीक आहे. इथे क्रॉस रेषा पाहिजे आपल्याला, इथे गोल काढून क्रॉस रेषा आणि त्याच्यामध्ये टिपके, 4 टिपके. तर हे ए येणार नाही याच्यामध्ये, हे बी येईल, कारण हे गोल आहे, क्रॉस रेषा आहेत आणि टिपके आहेत, त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. 51 मध्ये हा तिसरा भाग आपल्याला पूर्ण करायचा आहे. इथे गोल येणार आहे आणि इथे अशा रेषा येतील. तर ह्या डाव्या साईडला येईल बघा, इथे डाव्या साईडला आहे का, ए मध्ये नाहीये, बी मध्ये पण नाहीये, सी मध्ये पण 2 नाहीये, 2 असायला पाहिजे,
हे बी येईल, पर्याय क्रमांक डी हे असे डाव्या साईडला आहे आणि ते गोल आहे. हा भाग कैद आपण काढला तर आपली आकृती पूर्ण होते. 52 मध्ये बघा, ह्या चौकोनामध्ये काय केले, इथल्या साईडला जे पहिल्यामध्ये हे गोलाकार आहेत रेषा 1 2 3 4 आणि याच्यामध्ये कशा आहेत, सरळ आहेत बघा 1 2 3 4, त्याला जोडून 4 काढलेल्या आहेत. तिथे सरळ आहे, तिथे गोल आहे. तिथे सरळ आहे, तिथे कशा येतील, अशा गोल येतील, 4 4 येतील. ठीक आहे. आणि उजव्या साईडला येणार ते गोल आहेत. आपल्याला कशा पाहिजेत, किती आहेत बघा, 1 2 3 4 आहेत. ठीक आहे. ते जर आपण इथे जोडले तर हे 4 जे आहेत रेषा आपण इथं गोल अशा जोडल्या तर आपली आकृती पूर्ण होते. बाकीचे जे आहेत बघा हे सरळ आहे, ते सरळ काढले की ही आकृती पूर्ण बरोबर होणार नाही, कारण इथे आपल्याला हे चौकोनासारखे दिसायला हे गोल इथे असायला पाहिजे. चौकोनच काढले तर ती आकृती दुसरीच होऊन जाईल आणि याच्या रेषा पण जास्त आहेत म्हणून बाकीच्या येत नाही याच्यामध्ये. 53 मध्ये आडव्या 3 रेषा आहेत, उभ्या म्हणजे आयताकार जोडलेले आहेत बघा. इथे एक आयत आहे, इथे एक आयत आहे, इथे एक आहे आणि इथे पण आपल्याला कसा पाहिजे, असा आयताकार पाहिजे आणि त्याच्यामध्ये सुद्धा रेष काढलेली पाहिजे. तर हे ए येणार नाही, बी येईल का पहा, बी तिथे बसेल. अशा प्रकारे आयत इथे काढायचे म्हणजे याचा उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. 54 मध्ये हा भाग आपल्याला पूर्ण करायचा आहे बघा. इथे काय काढलंय, तिरकी रेघ यायला पाहिजे आणि 2 साइडनं हे रंगवलेले भाग असायला पाहिजे. ठीक आहे. तर ए च आपण इथे काढून पाहिलं तर ही आकृती आपली पूर्ण होईल, ए जर आपण इथे काढली तर. कारण हे 2 रंगवलेले भाग आहेत, सेंटरला एक तिरकी रेघ आहे, याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक ए. 55 मध्ये एक सेंटरला अर्ध गोल काढायचे, मग नंतर ठिपके येणार, नंतर काय येईल, हा रंगवलेला भाग. अशा प्रकारे क्रमानं पाहायचे. पहिले गोल यायला पाहिजे, इथे ए मध्ये नाहीये, इथे आहे बघा. छोटासा गोलचा भाग आहे, ठिपके आहेत, पण इथे काय झालंय, इथे कोरा भाग आलाय. आपल्याला इथे डायरेक्ट रंगवलेला भाग असायला पाहिजे होता. बी येत नाही, सी मध्ये इथे टिपके नाहीयेत बघा, उलट केलंय त्याच्यामुळे सी पण येणार नाही. डी येईल, अर्धगोल, ठिपके, त्याच्यानंतर हा रंगवलेला भाग. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 56 मध्ये काय केले बघा, हा असा आकार काढलेला आहे, पहिले रेष आहे आणि असा यस, उलट यस काढलंय. ठीक आहे. आता हे काय केले, 90 अंशामध्ये फिरवलंय याला. पहिल्याला दुसऱ्यामध्ये 90 अंशात फिरवलं म्हणजे आडवं केलंय, त्याच्यानंतर इथे खालच्या साईडला, खालच्या दिशेला केलेला आहे, त्याला असं फिरवलं आपण 90 डिग्री मध्ये तर खाली येईल. पुन्हा याला 90 अंशात फिरवलं या साईडला तर काय होईल, इथे तिरकी रेघ येईल आणि मग हे गोल भाग वरी येणार आहे आणि असं येईल. अशा प्रकारे आकृती कोणती आहे पाहायचं. ए येणार नाही, याच्यामध्ये बरेच जणांचं कन्फ्युजन होतं, त्याच्यामुळे प्रत्येक एखादा भाग पकडायचा आणि त्यानुसारच आकृती काढायची. ठीक आहे. हा वरचा भाग वर यायला पाहिजे. ठीक आहे. तर बी मध्ये आहे का नाही, इकडे तिरकी रेघ नाहीये, हे सी पण नाहीये, हे डी येते, उत्तर पर्याय क्रमांक डी येतं. 57 मध्ये काय केले बघा, फ सारखा आकार दिसायला आपल्याला. याच्यामध्ये पण 90 अंशामध्ये फिरवले याला, आकृतीला. पहिल्यामध्ये बघा हे भाग वरी होता आणि फ च हे काय आहे, डाव्या साईडचं वरच्या साईडला आहे, उजव्या साईडचं खाली आहे. परत खाली कसं दिलं आहे, त्याला 90 अंशामध्ये असं आडवं फिरवलं आहे. ठीक आहे. पुन्हा तिसऱ्यामध्ये त्याला 90 अंशामध्ये परत फिरवल्यानंतर काय होईल, हे इथं हे खाली होतं, ते पुन्हा उजव्या साईडला गेलं. हे टिंब गोल याच्याकडे आपण जर लक्ष दिलं, कोणत्याही एका भागाकडे लक्ष दिलं तरी आपल्याला समजतं. ठीक आहे. पुन्हा आपण त्याला 90 अंशात फिरवलं, ते पुन्हा वरी गेलं. पुन्हा याला 90 अंशामध्ये फिरवल्यानंतर ती आडवी होणार. ठीक आहे. म्हणजे या साईडला गोल येईल, टिपका येईल आणि फ च ते आकार जो आहे तो काय होईल, हा या साईडला असा येणार. ठीक आहे. अशा प्रकारे येईल, अशा प्रकारे येईल. ठीक आहे. म्हणजे अशी आकृती कोणती आहे पाहायची. तर ए नाहीये, बी बी पण येणार नाही, कारण हे बघा याच्यामध्ये यस उलट काढलेलं आहे, पण आपल्याला यस इथे सरळ येईल, यस सारखा आकार, त्याच्यामुळे हे बी पण नाहीये. याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. 58
58 मध्ये कॉर्नरला सरळ सरळ काय आहेत, उजव्या साईडला कॉर्नरला चौकोन आहे, ते आहे का पाहायचं आहे. ठीक आहे. आणि इथे सेंटरला सुद्धा एक चौकोनाचा भाग येणार आहे आणि हे दोन रेषा इथे जोडलेल्या आहेत, म्हणजे याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 59 ला चौथ्या भागामध्ये आपण आरशातील किंवा पाण्यातील प्रतिबिंब तसा सुद्धा पाहू शकता तुम्ही, सरळ सरळ नाहीतर अशा आकृती जोडून पाहू शकता. तर पहिल्याच तिसऱ्यामध्ये पाण्यातील प्रतिबिंब आहे, तर दुसऱ्याच चौथ्यामध्ये प्रतिबिंब कसं असेल, इथे अर्धगोल जोडायचे, इथे तिरकी रेघ येईल आणि इथे छोटस चौकोनाचा भाग येईल. अशा प्रकारची आकृती कोणती आहे, ए मध्ये नाही, इथे चौकोनाचा छोटा भाग यायला पाहिजे, इथे इथे नाहीये, इथे आहे बघा, आणि इथे गोल सुद्धा आहे, म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 60वी आकृती खूप सोपी आहे बघा, शेवटची आकृती आहे पण खूप सोपी आहे. फक्त प्रत्येक चौकोनामध्ये काय केलंय, चौकोनाचे असे 4 भाग क्रॉस काढलेले प्रत्येक चौकोनामध्ये आणि बाण दाखवलेला आहे. काय विरुद्ध दिशेला बाण आहे, प्रत्येकाची विरुद्ध दिशेला बाण आहे. तर इथे सुद्धा आपल्याला तसंच पाहायचंय. ठीक आहे. ए मध्ये नाहीये, ए मध्ये दोन्ही एकाच दिशेला बाण दिसायले, बी मधले बाण वेगवेगळ्या दिशेला दिसायले, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. अशा प्रकारे आपण आकृतीचा पहिला चॅप्टर पाहिलेला आहे, आकृती पूर्ण करणे. ठीक आहे. याच्यामधल्या मी सर्व आकृत्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत. याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या येऊ शकतात, खूप सोप्या असतात, थोडासा विचार करून करायचा आहे. व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर विचारा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला समजला, आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.